समर्थ. श्री रामनवमीचे प्रवचन 9. रामचरित्र सर्वांग सुंदर आहे. रामाने पितृआज्ञा पाळली आणि सारे वैभव आणि सुख यांचा त्याग करून वनवास पत्करला. या त्याच्या थोर कृत्याचा वारंवार विचार करा. केवढा हा त्याग, किती हा संयम, किती असामान्य पितृभक्ती, काय निर्लोभता, काय कर्तव्यनिष्ठा, या प्रत्येक गुणाचा विचार करावा आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करावा. कोणी म्हणतील रामाचा काळ वेगळा, आताचा काळ वेगळा, पण तसे नव्हे. राम ज्या मार्गाने गेला तो मार्ग आजही अनुकरणीय नाही का? मातृपितृभक्ती, एकपत्नी व्रत, बंधुप्रेम, सहिष्णुता, निर्लोभत्व, अत्यंत प्रेमळपणा, शौर्य आदी करून गोष्टी आजही आदर्शभूत नाहीत का? सत्यनिष्ठा आजही मान्य आणि स्तुत्य नाही का? काळ वेगळा असला तरी नीतितत्वे सर्व काळी अबाधितच असतात. म्हणून रामचरित्र सर्वांना सर्व काळी आदरणीय होय. रामचरित्रात महत्वाचा भाग भक्ताच्या चरित्राचा आहे. रामभक्त यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. रामायणात भरताची भक्ती अपूर्व आहे. रामाजवळून भरताने पादुका मागून घेतल्या. त्या पादुकांना साक्ष ठेवून भरताने अकर्तेपणाने 14 वर्षे राज्य केले. तसे आपण जर प्रपंचात वागलो तर किती आनंद होईल. राज्यपदात खरे समाधान असते तर भरताने त्याचा त्याग केला नसता, पण त्याने राज्यपदाचा त्याग करून तो रामपदी रत झाला. हेच त्याचे वैशिष्ट्य. भरताचा प्रपंच म्हणजे त्याचा राज्यशकट. रामपादुकांना वंदन करावे, प्रत्येक गोष्ट त्यांना निवेदन करावी आणि रामस्मरण करून मग ती करावी, असा त्याने राज्यशकट हाकला. तसेच आपणही प्रपंच रामस्मरणपूर्वक करावा, रामाला साक्षी ठेवून करावा, तो सुखाचा होईल. संसार, जग, माता, पिता, जाया, पुत्र, घरदार हे सर्व माझे नसून रामाचे आहे असा भाव ठेवावा. पुत्र, कलत्र माझे असे म्हणतो, पण खरोखर माझे असते तर त्यांच्यावर सत्ता गाजविता आली असती, पण तसे करता येत नाही. म्हणून ते सर्व भगवंताचे आहे हे पक्के समजावे. लक्ष्मणापेक्षाही भरताचे चरित्र प्रापंचिकाला जास्त आदर्शरूप आहे. 14 वर्षांपर्यंत जर भरतासारखी भक्ती घडेल तर राम खास भेटेल. प्रपंच परमात्म्याचा आहे असे समजून केला तर तो बाधणार नाही. जे जे घडते ते ते भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना करणे ही परमार्थाची पहिली पायरी होय. आपल्याला झोपेतून हात धरून कोणी उठविले तरी ते भगवंताच्या इच्छेने घडले असे वाटले पाहिजे. ही भावना इतकी तयार झाली पाहिजे. एक भगवंताचे नाम घट्ट धरावे, त्यामध्ये अति उत्कटता ठेवून एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे. मी नाम घेतो हे देखील विसरून जावे. हाच खरा परमार्थ होय. रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा, आता मी तुझा झालो. यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन. तू मला आपला म्हण. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.